नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप। लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय नायगाव येथे फळ वाटप कार्यक्रम पार पडला। या उपक्रमाचे आयोजन लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा पत्रकार दिनेश सूर्यवंशी यांनी केले होते। यावेळी डॉक्टर पठाण, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे, नरसीबीडचे जमादार सोनकांबळे, रावसाहेब पवार, लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा अध्यक्ष, लोकस्वराज्यचे जिल्हा प्रवक्ते पत्रकार मारोतराव सूर्यवंशी, पत्रकार अजीम सय्यद, पत्रकार सुभाष सूर्यवंशी, पत्रकार गफार अजनीकर, नारायण गडमवार, सुरेश डोणगावकर, जाधव वाघमारे, माधव वाघमारे, सचिन कुडके, उद्धव बोयाळे, पप्पू बट्टेवाड, गजानन वाघमारे, दिगंबर सूर्यवंशी, विजय गायकवाड, प्रमोद सूर्यवंशी, शंकर वाघमारे, रमेश वाघमारे, विलास जाधव, विजय सूर्यवंशी, कोकणे, वकील नागेश बोईवार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नायगाव उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले। आयोजक दिनेश सूर्यवंशी यांनी मान्यवरांचा यावेळी सत्कार केला। प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। रयत संवादसाठी अजीम सय्यद नरसीकर, नायगाव, नांदेड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।